करायचं तर आम्हाला सगळ्यालाच अटक करा म्हणा. आम्ही तयार आहेत. तुम्हाला नाही कुमकुमी अटक करायची. एका पोराला जरी मध्ये नेलं, एका नाही घरी थांबू नका. सगळेचे सगळे शांततेत जाऊन बसा. एका नाही मागं राहायचं ना. सरकारने जर आता खेटायचं ठरवलंय तर खेटूयात, पण शांततेत. आपला शब्द पाळा. शांततेत मांड्या घालून जाऊन बसा. तुम्हाला जेवायला त्यांनाच घालावं लागणार. हो द्या मग. आता कच्चून तिथंच खायचं काय घरी तरी. आपल्या एखाद्या पोराला नेलं खुशाल चौकून त्या पोलीस स्टेशनच्या बाजून जाऊन बसायचं आणि लाखानेच जायचं. 2-4 जणांना नाही जायचं. आणि गेल्या गेल्या मला भूक लागली. कारण त्यांना काय उपाशी मरून देता येत नाही तर पुऱ्याला मध्ये टाक म्हणे जात. 5 रुपयाला वडापाव धरला तरी गुन्हा 1 लाखाला. जाऊन द्या. का करता मग आता आपल्याला काय करायचं. अरे खाऊ तर घालायला लागलं ना का मारे उपाशी. पोलिसांनी नोटीस दिली की सन्मान करायचं आणि त्यांना सांगत साहेब आम्ही पुरच येणार आहेत बरं का. पण चटाई नका टाकेनात पण खायला लागणार. पाणी ते तेवढं दिलं बस झालं. खुशाल झोपाय तिथं ताणच नाही घ्यायचा. करतान का नाही. शांत देत पण तेवढी बी शब्द द्या. शांत देत ना. आरक्षणच कसं देत नाही बघतोच मी बियांच्याकडे. एखाद्याचं जर वाहन आडिलं सगळ्याचे वाहन तिकडे घेऊन जायचे. तिथंच बसायचं. वाहनाला अटी द्याल तुम्ही टाका म्हणायचं. ड्रायव्हर पळून गेला म्हणायचं ड्रायव्हर तुम्ही द्या आता. ते 200 रुपये खुटी मागवते ती तुम्ही द्या आता. तुम्ही जाणला म्हणायचं काय मग. फक्त त्यांना सहकार्य करायचं. कारण त्यांचा दोष नाही. ते वरचे जरा थांबा जरा त्यांना नीट करू. हे वरचे हळूच फोन करते बघा बरं तेवढं बघा. हे जर आगा मग खवळलं ना आणि एकदा जर डांबरेन चाला लागलं ना तुम्हाला नुसता धुराळा सुद्धा सहन नाही व्हायचा यांचा. काय करणार आम्ही दुसरं. आम्ही जर कायद्याच्या मार्गाने आरक्षण मागत असलो तुम्ही देणार नसाल, त्या बदल्यात जर तुम्ही आम्हाला नोटीस देणार असाल तर आमच्या पोरांनी जगायचं कसं. कशासाठी पोरं शिकवले आम्ही. प्रत्येक आई बापाला वाटतंय माझ्या वाट्याला जे काबाड कष्ट आलं ते माझ्या लेकराच्या वाट्याला नाही आलं पाहिजे. नाही आलं पाहिजे. लेकरही मोठे झाले पाहिजे. प्रत्येक आई बापाचं स्वप्न ती चढली पाहिजे. माझं लेकरू अधिकारी झालं पाहिजे. माय बापानं रात्रंदिवस कष्ट करायचे आणि पोरं शिकवायचे. या आरक्षणानं मराठ्यांचा घात केला आणि पोरं नोकऱ्यापासून वंचित राहू लागले. दोघांच्याही स्वप्नाची राख रांगोळी झाली. बापाच्या वाट्याचं कष्टही कमी नाही झालं. डोक्यावरती कर्ज होऊन बसलं आणि लेकरं सुशिक्षित बेकार म्हणून समोर हिंडायला लागले. काय करायचं त्याला सुचत नाही. पोरं आत्महत्या करायला लागले. 200 पेक्षा जास्त बलिदान या मराठा आरक्षणासाठी गेलेत. त्या बलिदान गेलेल्या बांधवांचं स्वप्न सुद्धा आपल्याला आज पूर्ण करायचं लक्षात असू द्या.